लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 20 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आज ना तुम्ही मालिकेचा फक्त रिव्ह्यू ऐका, तुम्हाला बोर होऊ नये या पद्धतीने मी तुम्हाला अगदी डिटेलमध्येच पण अगदी पटापट असा रिव्ह्यू सांगते. मागच्या 2 आठवड्यापासून यांचा लग्नाचा तमाशा चालूच आहे. आता ही काव्या बिचारी अर्धमेल्यासारखी झालीये, तिला तिच्या पायावर उभं पण राहता येत नाहीये. बाकीच्या सगळ्या गावातल्या बाया आणि काव्याची आई मिळून काव्याला उचलतात आणि आता ते देशमुख सांगतात की तिला तयार करून आणा. तिला नवरी म्हणून तयार करण्यासाठी आतमध्ये नेण्यात येत आहे. आता हे देशमुख साहेब म्हणतात, मुलाकडच्यांना सगळं सांगितलं का? जा दौलतराव, मुलाकडच्यांशी बोलून या. आता मामा पुन्हा मुलाकडच्यांशी बोलायला गेलेत. हा अक्षरशः गावकरी चेंडू सारखे यांना इकडून तिकडे तिकडून इकडे पळवत आहेत. प्रेक्षकांनो, आता नंदिनीचा थरार अजूनही चालूच आहे. नंदिनी स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतेय, जीवा तिचा पाठलाग करतोच आहे. पण आता या दीपकने एका निर्जन ठिकाणी गाडी थांबवली आणि तिथे नंदिनीला गाडीतनं खाली उतरवलंय आणि नंदिनीवर बळजबरी करायचा प्रयत्न करतोय. नंदिनीला म्हणतोय, आता तुझं लग्न होणारच. नंदिनी म्हणत असते, बाबा मी हात जोडते रे, माझं लग्न आहे, सोड मला. दीपक म्हणत असतो, तुझं लग्न माझ्याशी होणार आहे. नंदिनी, लग्न तू माझ्याशीच करशील. हे ऐकल्यावर नंदिनी घाबरते. दीपक म्हणत असतो, नंदिनी तू आता कायमची माझी होणार. आता दीपक बळजबरी तिला एका झाडाला बांधून ठेवतो. नंदिनी वाचवा वाचवा म्हणून आरडाओरडा करत असते. दीपक मात्र तिचं काहीही न ऐकता तिला फरफटतच नेतो आणि एका झाडाला बांधतो आणि तिथे तो तिच्याशी बळजबरी लग्न करायचा प्रयत्न करतो आणि फायनली जीवा तिच्यापर्यंत पोहोचतो. आज तेवढं त्यांनी दाखवलंय. तर पुढे बघा काय घडलंय. मामा आणि सगळे ते बाकीचे जण गावकरी गेलेत पार्थकडे आणि काव्याशी लग्न कर असं सांगतात. डायरेक्ट पार्थ म्हणतो, काव्याशी आणि लग्न? तुम्ही बरे आहात ना सगळे? अहो माझं लग्न नंदिनीशी होणार आहे. अहो आई बाबा काय बोलताय तुम्ही? माझा विश्वासच बसत नाहीये तुमच्या या बोलण्यावर. मुहूर्त जातोय, नंदिनीच्या बहिणीशी लग्न कर असं म्हणताय तुम्ही? अहो बाबा, वेळ गेला तर चालेल, जाऊ द्या त्या वेळेला. हे बघा, नंदिनीच्या आणि माझ्या लग्नाला एकही माणूस नसला ना तरी चालेल मला, जाऊ द्या ना किती वेळ जायचा आहे ते. बाबा, कोणाकोणाला वाटतंय की मी काव्याशी लग्न करावं? हे काय तमाशा आहे? आता या पारचे आई वडील मात्र शांत. शेवटी आता त्या पारचे बाबा त्याला शांत करतात आणि म्हणतात, हे बघ बेटा, आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे की तू काव्याशी लग्न करावं. हे ऐकल्यावर आणि बघितल्यावर पार्थ म्हणतो, आई बाबा तुम्ही असे नाही आहात हो. हे दोघेही जण बिचारे मान खाली घालून उभे आहेत. पार्थ म्हणत असतो, आई बाबा तुम्ही असे नव्हतात, हे काय बोलून बसलायत तुम्ही? अहो माझं लग्न नंदिनीशी ठरलंय आणि तुम्ही म्हणताय काव्याशी लग्न करायचं? मग आता ते पारचे आई बाबा म्हणतात, अरे बाबा तुला माहिती नाहीये रे बाहेर काय काय घडलंय. मानिनी ताई म्हणतात, आमच्या मनात नाहीये पण हे आम्हाला करावं लागतंय. पार्थ आम्हाला माफ कर. मग आता ते पारचे बाबा सांगतात, बाहेर बाया नंदिनीच्या आई वडिलांना तोंडाला काळं फासायला आले होते. आता मानिनी ताई पण रडतायत, बेटा तुला करावं लागेल काव्याशी लग्न. मग पार्थ चिडतो आणि म्हणतो, बाबा तुम्ही कोणत्या काळात जगतायत? अहो 2025 हे वर्ष आहे. बाबा मी सांगून ठेवतोय, मी काही या लोकांची बळजबरी सहन करणार नाहीये. ओ मामा, कशाला टेन्शन घेताय तुम्ही? अहो मी आत्ता माझ्या पोलीस मित्राला फोन करतो, माझा पोलीस मित्र इथे येईल, त्याची गँग येईल, माझ्या मित्रांची गँग बोलवतो. अहो हे एवढे जेवढे गावकरी आहेत ना इथे, त्याच्यापेक्षा डबल माणसं मी इथे बोलवतो ना. कशाला काळजी करताय मामा? अहो पटकन फोन करतो मी, एका फोनवरती इथे धडाधड माणसं पोहोचतील, तुम्ही पण सेफ असाल आणि 5 तासात आम्ही मुंबईला सुद्धा पोहोचू. पार्थचं म्हणणं अतिशय योग्य आहे प्रेक्षकांनो. आता तो फोन करायसाठी म्हणून मोबाईल हातात घेतो तर हे मामा मामी त्यांच्या पोरी मोठ्याने रडायला लागतात. आता मामा म्हणतो, पुढच्या 5 तासामध्ये आम्ही या जगात नसू. असं बोलल्यावर पार्थ घाबरून त्या मामाकडे बघतो. आता मामा पुढे म्हणतो, हो पार्थराव, अहो माझ्या बायका पोरांना हे गावकरी त्रास देतील. पुढच्या 5 तासात माझं घर जाळण्यात येईल, आमचं अन्न पाणी बंद होईल. अजब गजबच गाव आहे बाबा प्रेक्षकांनो आणि अजब गजब रीती आहेत. म्हणजे काहीही दाखवलंय मालिकेत. आता तो मामा इतका रडतो, पार्थ पुढे अगदी हतबल होतो. तो म्हणतो, सगळ्यांपुढे थोबाडीत मारून घ्यायची वेळ येईल आमच्या समोर, काय करू मी पार्थराव, तुम्हीच सांगा. मानिनी ताई खूप रडत असतात. आता ते मामा पुढे म्हणतात, पुढच्या 5 तासात माझ्या पोरींना विहिरीत जीव द्यायची वेळ येईल. पुढच्या 5 तासात वेगवेगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचतील पार्थराव. रोज आम्हाला मारण्यात येईल पण कोणी काही करू शकणार नाही. सगळे फक्त बघत राहतील, आम्ही काय करायचं? पार्थला कळे ना आता या मामाला कसं समजून सांगावं, कसं बोलावं. मग आता मानिनी ताई त्या पार्थच्या जवळ येऊन त्याला समजवतात, हे बघ बेटा पार्थ, आम्हाला कळतंय तुझा विश्वास नाहीये पण एकदा विचार करून बघ. अरे जेव्हा पहिल्यांदा आपण इथे आलो तेव्हा सावित्रीबाई काय म्हणाल्या होत्या? सोयरीक जुळेल
पण लग्न होणं कठीण आहे हे वाक्य तुला लक्षात येत ना त्यांचे? ते पार्थ त्यांचं वाक्य खरंच आहे. अरे तू हो म्हणालास ते ही सोयरीक जुळणारच आहे की नाही? आता हे सगळं त्या रडून सांगतायत आणि पुढे म्हणतायत की आम्हाला मान्य आहे की आम्ही तुझं आणि नंदिनीचं लग्न लावणार होतो, पण त्यावेळेला कदाचित वरच्याच्या मनामध्ये तुझी आणि काव्याचीच गाठ बांधायची असेल. पार्थला काही उमजे ना, त्याला काही सुचत नाहीये. काय बोलते आपली आई ही? पार्थ म्हणतो आई बाबा दुसरा कुठला पर्याय असेल ना? मग आता ते म्हणतात, त्याचे वडील म्हणतात अरे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. अरे यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे रे पार्थ. अरे कर कर लग्न, मी होकार देऊन आलोय त्यांना. हे ऐकल्यावर पार्थ एकदम काळा पांढरा पडलाय. त्याच्या तोंडून फक्त होकार असा शब्द आलाय आणि तो म्हणतो तुम्ही होकार दिला म्हटल्यावर विषयच संपला. आणि आता त्याला नंदिनीची आठवण येते. तो आता टेन्शन मध्ये म्हणतो काव्याशी जरा बोलून बघता का? काव्याच्या मनाची अवस्था काय झाली असेल? काव्याच्याही आयुष्याचा प्रश्न आहे. तिच्या मनात कोणी आहे का ते विचारा. तिच्या आयुष्याची काही स्वप्न आहेत, तिचा काही विचार आहे की नाही? असं कसं मी तिच्या मनाचा न विचार करता तिच्याशी लग्न करू? अगं आई, नंदिनी शिवाय मी कोणाचाच विचार नाही करू शकत ग. कसं समजवू मी तुला? आता मात्र त्याची आई म्हणते मी सांगते ना बेटा तुला कसं समजवायचं तुला ते. मानिनी ताई म्हणतात एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझं प्रेम एका नंदिनीवर? पार्थ भांबावून त्याच्या वडिलांकडे बघतो आणि म्हणतो अगं आई असं का बोलतेस? मग मानिनी ताई म्हणतात बोल, तुझं आणि नंदिनीचं प्रेम आहे का एकमेकांवर? पार्थ म्हणतो अगं आई नंदिनी मला आवडते. मग मानिनी ताई म्हणतात अरे प्रेम आहे का ते सांग. मग पार्थ म्हणतो अगं आई लग्नानंतरच होईल ना प्रेम. मग मानिनी ताई म्हणतात तेच म्हणते रे बाबा मी, लग्नानंतरच प्रेम होईल ना. तुझं आणि काव्याचं पण लग्नानंतर प्रेम होईल पार्थ. नंदिनीचं स्थळ घेऊन आम्ही आलो होतो ना तुझ्याकडे, तेव्हा तुझ्या मनात काय होतं? आणि आता पण काव्याचं स्थळ घेऊन आम्ही दोघंच तुझ्याकडे आलोय ना. पार्थ आता बिचारा निशब्द झालाय, काय बोलावं सुचे ना त्याला. मानिनी ताई म्हणतात मला कळतंय बेटा तुझ्या मनासारखं नाहीये, पण एवढाच काय तो फरक आहे रे. काय बोलू आता तुला सांग. नंदिनीशी लग्न होण्याच्या आधी तुला थोडा वेळ मिळालाय तिला जाणून घेण्याचा, पण काव्याच्या बाबतीत काही होत नाहीये रे असं तुझ्यासाठी. एवढाच फरक आहे रे राजा, लग्नानंतर काव्याला जाणून घेणं. मग पार्थ म्हणतो अगं आई पण नंदिनी परत आल्या तर? मग त्या मानिनी ताई म्हणतात तेव्हा मात्र उशीर झालेला असेल रे पार्थ, आपल्या हातात काही नसेल. पार्थचे बाबा म्हणतात आणखीन उशीर होण्याआधी तुझा होकार बाहेरच्या लोकांना कळवायचा आहे. ऐक माझं पार्थ, या लग्नाला होकार दे. पार्थला आता सतत त्याची नंदिनी आठवतीये. त्याच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त नंदिनीचा चेहरा आहे. आता त्या पार्थचे वडील म्हणतात बेटा मी आयुष्यात कधी कोणाचं नुकसान नाही केलं, कोणाला कधी वाईट साईड बोललो नाही रे. उद्या जर का मी मेलो, बघ माझ्या मुलामुळे हे सगळं गाव बर्बाद झालं, माझ्या मुलामुळे माझ्या घराचे संस्कार कमी पडले, माझ्या मुलामुळे या दोन मुलींचं आयुष्य असं झुरत राहिलं. म्हणजे त्या मामांच्या मुलीबद्दल कदाचित बोलतायत ते. आणि म्हणतायत हे शल्य घेऊन मला नाही मरायचंय रे पार्थ, मी पाया पडतो तुझ्या. आता ते काव्याचे वडील जसे पाया पडले तसे पार्थचे वडील पार्थच्या पाया पडतात आणि म्हणतात बेटा प्लीज प्लीज लग्नाला होकार दे रे. इतकी मजबुरी आहे यांची प्रेक्षकांनो. त्यांनी दाखवलंय छान, वठवलंय छान, पण कुठेतरी ना हा विषय आपल्याला हजम होत नाहीये. कारण या जगामध्ये आत्ताच्या घडीला हे असं होऊ शकतं, ही गोष्ट डायजेस्ट करणं जरासं अवघड जाते आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. पण मालिका आहे प्रेक्षकांनो, काय आहे थोडंसं एन्जॉय करू, सोडून देऊ. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात तेच आपण बघतो, ज्या नाही आवडत ते आपण सोडून देतो. त्यामुळे मी सुद्धा तुम्हाला जास्ती बोर न करता हा रिव्ह्यू पटापट देतीये. पण सगळ्याच कलाकारांनी अगदी जीव ओतून काम केलंय प्रेक्षकांनो मालिकेमध्ये, हे सांगायला नको. अतिशय मोठे मोठे कलाकार आहेत आणि प्रत्येकाने आपले एफर्ट दिलेत, या प्रत्येकाने आपापल्या भूमिकेला न्याय दिलाय असं म्हणायला हरकत नाहीये. अतिशय अप्रतिम. आता मालिकेची कथाच तशी आहे, त्याला हे तरी काय करणार. असो, तर आता पार्थ मजबुरीमध्ये होम म्हणतोय. आता हे सगळेच जण रडतायत, रडारड सुरू झाली आहे यांची, कोणाच्याच मनात नाहीये, पण आले नशिबात त्यापुढे कोणाचे चाले ना असं त्यांचं झालंय बिचाऱ्यांचं. पार्थ शेवटी रडत रडतच त्याच्या वडिलांना बिलगतोय. बिचारा पार्थ आणि काव्या. आता हा जीवा अजूनही त्या नंदिनीपर्यंत पोहोचलाच नाहीये. नंदिनी कुठे गेली म्हणून तो शोधतोय. आता गाडी त्याला दिसेनाशी झालीये, कारण गाडी त्या दीपकने वेगळ्याच कुठल्या तरी बाजूला वळवली आहे. आता कुठेतरी त्याला गाडी दिसल्यासारखी वाटते, पण तो एका ठिकाणी थांबतो आणि शोधायला लागतो नंदिनीला. इकडे पार्थला मांडपात आणलेलं आहे. त्या काव्याचे आई बाबा समोर आलेत, नमस्कार करतात पार्थला आणि पूजेसाठी तयार करतात. तिथे पार्थ आता टेन्शन मध्ये तो विचार करतोय काव्याशी खरं तर मी बोलायला हवं होतं, काय करू. या क्षणाला काही सुचेनासच झालंय. पण त्याच्या मनामध्ये मात्र सतत नंदिनीचा फोटो येतोय. त्याला सारखी नंदिनी आठवतीये.
काही गोष्टी कधी कधी मनाविरुद्ध होतातच, आयुष्यात सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत, हे पण खरं आहे. पण ही गोष्ट जरा जास्तीच मनाविरुद्ध झाली आहे आणि समाजाच्याही विरुद्ध झाली आहे, म्हणजे मालिकेमध्ये, आणि मालिकेपुरतं बोलतोय बरं का आपण. आता हे सगळं असं दाखवलंय. इकडे आता नंदिनी पुन्हा एकदा त्या दीपकला म्हणत असते, सोड रे बाबा, सोड मला, तू पागल झालायस का? अरे मी तुझी होऊ शकत नाही, माझं आणि पार्थचं लग्न ऑलरेडी ठरलंय, आज माझं लग्न आहे, तुला कळत का नाहीये दीपक, सोड. पण दीपक काय तिला सोडायला तयार नसतो, जीवा वेड्यापिशासारखा तिला शोधतोय. हाच थरार त्यांनी आज खूप रंगवला. इकडे ही कोण नाहीचं मंजू आत्या त्या वसू आत्याला म्हणते, अगो ताई रम्या कुठे गेलीये, अगो गडबड झाली ना. वसू आत्या म्हणते, काय गडबड झालीये? मग ती मंजू आत्या म्हणते, रम्या नाहीये म्हणून ते काव्याशी लग्न लावताय पार्थचं. वसू आत्याने केलेलं सगळं प्लॅनिंग किती घातक ठरलं पाहिलं प्रेक्षकांनो. त्यामुळे गरजेपेक्षा जास्ती कधीच कोणाला महत्व देऊ नये, हे पण तितकंच खरं आहे. आता ही नंदिनी जीवाच्या आकांताने वाचवा असं ओरडते, तेव्हा या जीवाला नंदिनीचं लोकेशन कळतं, म्हणजे नंदिनी या दिशेला आहे ते कळतं, आणि हा भाग त्यांनी संपवला. आता पुढच्या भागामध्ये काव्याचं आणि पार्थचं लग्न झालं आणि जीवाने या दीपकला मारहाण करून नंदिनीला त्याच्या तावडीतून सोडवलं. पण नंदिनी आणि जीवा येईपर्यंत उशीर झालेला असतो, कारण काव्या पार्थची बायको झालेली असते, असं त्यांनी दाखवलंय. पण आता इथून पुढे काय हे बघणं जास्ती इंटरेस्टिंग आहे मालिकेमध्ये प्रेक्षकांनो, त्यामुळे स्टे ट्यून विथ मी. खरं तर पुढची कथा जास्ती रंजक असणार आहे. लग्नानंतर खरंच यांचं प्रेम होईल का? जीवा आणि नंदिनीचं लग्न होईल का? आता हे कपल कसे एकमेकांसोबत राहतील हे सगळं बघणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची कथा आपल्या चॅनलवर ऐकायला विसरू नका, याचा रिव्ह्यू ऐकायला विसरू नका, आणि आजचा रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून सांगा. प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देताय त्याबद्दल खरंच खूप आभार. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केले त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे भाग नक्की बघा. जीवा आणि काव्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग नक्की होणार, त्यामुळे कदाचित राग जीवा नंदिनीशी लग्न करून घेईल असा माझा अंदाज आहे. तुमचा काय अंदाज आहे कळवा, आणि भेटूयात उद्या पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.